पीक विम्याच्या लाभात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या आरोपावरून वाशिम जिल्ह्यात वातावरण तापलंय। अनेक शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळणं, अपात्र ठरवणं आणि कंपन्यांच्या दिरंगाईच्या तक्रारी समोर आल्यात। या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात पत्रकारांनी पीक विम्याबाबत थेट प्रश्न उपस्थित केलाय। मात्र या प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट कारवाई सांगण्याऐवजी विविध योजनांचा उल्लेख करत आणि विमा कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचं सांगत टाळाटाळ केल्याचं दिसून आलंय। जिल्ह्यात पीक नुकसानीनंतरही अत्यल्प किंवा अपुरी रक्कम मिळाल्याने शेतकरी संतप्त आहेत। ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी आणि पंचनाम्यातील विसंगतीमुळे अडचणी वाढल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कृषी मंत्र्यांच्या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत काही काळ संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं। शेतकऱ्यांना ठोस दिलासा कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। शेवटी ट्रिगर्स आपल्याला काही विम्याच्या बाबतीमध्ये शेवटी हा केंद्राचा विषय आहे आणि पूर्वी आपण ते ट्रिगर्स आता कमी का केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागं काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडल्या। तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः ह्यावेळेस ह्या बाबतीमध्ये स्वतः मीटिंग घेऊन हे ट्रिगर्स शेतकऱ्यांचं नुकसान शेवटी विमा कंपनीचा फायदा त्यावेळेस ज्यादा होत होता। त्यामुळे खरं तर मुख्यमंत्री त्यावेळेसचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे कृषी मंत्री असतील या सर्वांनी ते बदललेले आहेत। आज आपण पाहतो की तुम्हाला माहिती सॅटेलाइटच्या ह्यानी साधारणतः 50% आणि पीक कापणी प्रयोग हे साधारणतः 50% ह्याच्याप्रमाणे हे आधारित आपण हे घेतो आणि कदाचित त्या बाबतीमध्ये अजूनही आपण त्यांना हे करतो की तुम्ही आता आम्हाला तुम्ही काय दिले ते आम्ही तुम्ही ह्याच्यावाईक द्या, म्हणजे आपण काय म्हणतो मंडलनिहाय आम्हाला तुम्ही द्या की जेणेकरून त्यात अजून काय दुरुस्त्या कशा करता येतील की जेणेकरून शेतकरी अजून त्यात कसं बसतील। या बाबतीमध्ये तुमचं मत अशी मी 100% सहमत आहे की या बाबतीमध्ये आपण विमा कंपन्याला त्या बाबतीमध्ये सांगू। नक्की आपले वाशिम जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांचं तिथं काही ठिकाणचं नुकसान जास्त झालेलं आहे, पण रेकॉर्डेड आपण सॅटेलाइट किंवा त्या ह्याच्यामुळे काय त्यात हे झालेलं आहे त्या बाबतीमध्ये थोडं एकच मला वाटतं आपलं मंडल बसलेलं आहे। साधारणतः मला वाटतं 1 कोटी रुपये आपण विमा 15 आपण विमा ते बसलेले तुमचं त्या आपण त्या बाबतीमध्ये अजूनही आता मगाशी दोन्ही खासदार होते इथं मिटिंगला होते, त्यांनाही सांगितलं आपण केंद्राकडे आपण थोडं पाठपुरावा आपण पण करू की जेणेकरून हा काय फक्त काय झालं आपल्या फक्त राज्यामध्ये नांदेडला जास्त बसलं आणि यवतमाळला पण हीच परिस्थिती आहे, वाशिमला हीच परिस्थिती आहे। या बाबतीमध्ये अजून काय फेर आपल्याला कसं करता येईल त्याचा आपला प्रयत्न चाललेला आहे, पण आज त्यांच्या त्या ट्रिगर्स आणि त्यांच्या नियमाप्रमाणे आपण म्हणतो त्याप्रमाणे ह्या गोष्टी झालेल्याच आहेत की त्यामध्ये शेतकरी आपले बसू शकत नाहीत। म्हणजे पीक कापणीच्या त्यामध्ये उत्पन्न थोडं जास्त आल्यामुळे ॲव्हरेज आल्यामुळे तर आपण ते कुठलं त्या बाबतीमध्ये असं काय करता येईल ते आपला प्रयत्न चाललेला आहे। कापणी प्रयोगावरही अनेक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतले होते। संभाजीनगरचा तो व्हिडिओ आला होता की स्वतःच म्हणजे अधिकारी जे आहेत विमा कंपनीचे ते जास्तच हे मोजतायत, त्यामुळे इथल्या वाशिम जिल्ह्यातल्या पीक कापणी प्रयोगावर सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतले होते। नाही मी तेच म्हटलं आता त्या बाबतीमध्ये आपण ते तपासून पाहू, ते तपासावं लागेल आपल्याला, परत आपल्याला पीक विमा कंपन्याकडे जावंच लागेल आपल्याला आणि आपण मंडल निहाय मागतो बाबा काय कशामुळे झालं आपण मंडल निहाय त्यामध्ये माहिती त्याच्याकडून आपण माहिती घेतोय आणि आपण त्या बाबतीमध्ये केंद्राकडे सुद्धा पाठपुरावा करतो।